तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलायत आणि मनात अचानक विचार आला की मी बरोबर वाचते का, नियम चुकत तर नाही आहेत ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेत सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य नेमकं काय आहे. ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी हे कशी छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट आहे हे सांगणार आहे, जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे. तर सुरुवातीला श्री स्वामी समर्थ, जय गुरु माऊली. आजचा विषय खूपच खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भक्तांना आपण खूप वेळा बघतो, काही लोक नित्यपाठ करतात, काही लोक पारायण करतात, तर काही लोक स्वामींचा नामजप करतात. पण तरीसुद्धा ते म्हणतात मी इतकं वाचते पण मनासारखं काही माझ्या होत नाही आहे. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला दिसून येतो किंवा आयुष्य बदलायला सुरुवात होते. मग भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही आहे, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचं जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संपत्ती, संतती आणि संकटातून सुटका मिळते. आणि म्हणूनच गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाही आहेत, तर ते आपले आईवडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आपल्या आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण जाणून घेऊया मुख्य मुद्द्यावर, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत. आणि हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकता. आता सर्वात पहिला नियम म्हणजे बघा, नित्य 3 अध्याय वाचायचे. भक्तांना सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजे आज जे अध्याय वाचलेत, उद्या त्यानंतरचे असा क्रम ठेवायचा. आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस असतो आणि श्री स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आपल्याला आहेत. त्यामुळे आणि भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. आता संकल्प खूप मोठा नसावा असं नाही, फक्त मनात इतकं बोला की स्वामी, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करत आहे, माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम म्हणजे 11 माळी जप वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा जप करायचा आहे. आता काही लोक म्हणतील की 11 माळा म्हणजे खूप वेळ लागेल, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो, आपण रोज अनावश्यक गोष्टींवर किती वेळ घालवतो. जर आपण स्वामींच्या सेवेसाठी किंवा स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र मनाला आधार देतो, मनाला तसंच मनामधील भीती दूर करतो आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम हा म्हणजे अहंकार विसरा. भक्तांना हा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा, अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो, मी रोज वाचते, मी जप करते, मी किती चांगली भक्त आहे. आणि भक्तांनो, इथेच तुमची चूक होते. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते
ती म्हणजे नम्रता आणि पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात हे ठेवा, स्वामी मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव येतो ना, तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात. आता चौथा नियम म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीच्या समोर बसून तुम्हाला वाचन करायचं आहे. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे आपल्या मनाची ही आहे. आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो, तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर आपलं मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलहसुद्धा कमी होतात. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य काय आहे. कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातली इच्छा पूर्ण होतील, पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, जी इच्छा तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, ते स्वामी नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण का? स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही, तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना आपण अगदी आईला सांगतो ना, तशी सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, आता पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात. म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी माझी इच्छा ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. हा भाव जर तुमच्या मनात आला ना, तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास होत आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलाचं शिक्षण अडलेलं आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेन. पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करा, मध्येच संकल्प सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आता भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकलेले आहेत. काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातील भांडण कमी झालं. तर काही भक्त म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी मला लागली. तर काही भक्त म्हणतात लग्न माझं जमत नव्हतं, म्हणून मी स्वामींच्या चरणी ती इच्छा व्यक्त केली आणि योग्य स्थळ आलं आणि काही महिन्यातच माझे लग्न ठरलं. दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं आणि हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाही आहेत, हे स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली जाते. तर भक्तांनो, आता आपण बोलूया गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल. कारण हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवा मार्गात स्वामींची नित्यसेवा, जप, पाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर जीवन तुमचं सोन्यासारखं होईल. मित्रांनो, ही केवळ ओळ नाही आहे, म्हणजे ऐकायला खूप सोपी वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे, याला सेवा म्हणतात. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे, सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे. आणि जेव्हा हे होतं ना, तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आता आपण वाचनाच्या फायद्यांकडे येऊया. कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्यानं काय होतं. तर
वाचनाचे फायदे खूप आहेत, पण मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते. पहिला फायदा म्हणजे संकटापासून मुक्ती मिळते. कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटाचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात सोडत नाहीत, आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती, संतती मिळते. कारण बघा, स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं, आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते आणि आपली असुरक्षितता कमी होते. आणि चौथा फायदा मैत्रिणींनो, मन शांत होतं. आजच्या काळात सर्वात मोठी गरज जी आहे ती म्हणजे मन शांती. आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो बघा. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. वेळ ठेवा. उदाहरणार्थ बघा, रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनटं, कारण वेळ ठरवला ना की मन तयार होतं. आता दुसरी टीप, वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा किंवा सायलेंटवर ठेवा, कारण मध्येच नोटिफिकेशन आलं तर मग आपलं मन तुटतं. तिसरी टीप, वाचन सुरू करताना छोटासा दिवा किंवा धूप लावा आणि 1 मिनिट डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या. यामुळं वातावरण पवित्र होतं. चौथी टीप, वाचन झाल्यावर 2 मिनटं त्याच जागेवर शांत बसा. लगेच उठून कामाला जाऊ नका, कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. आणि पाचवी टीप म्हणजे मैत्रिणींनो, वाचनाच्या दरम्यान जर तुमचं मन विचलित झालं तर घाबरू नका. मन हे भटकतच राहतं, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. मित्रांनो, आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, ती म्हणजे बघा, कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणायचं आहे तुम्हाला, स्वामी जे आहे ना ते, त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा वेगाने सुरू होते. कारण स्वामींना भक्तांचं रडणं ऐकायला त्रास नाही आहे, पण स्वामींना भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे. आणि कृतज्ञता म्हणजेच विश्वास. भक्तांनो, आता आपण शेवटाकडे वळूयात. ते म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करते. जर तुम्ही आजपर्यंत स्वामी चरित्र सारामृत सुरू केलं नसेल वाचायला, तर आजपासूनच करा. गुरुवारपासून सुरू करा. संकल्प घ्या, रोज 3 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, शुद्धता ठेवा, अहंकार सोडा, स्वामी सेवेत या. खरंच आयुष्याचं सोनं होईल.